माय डिअर चार्ट कमांडो, तुम्ही ते गाणं तर ऐकलं असेल हिंदीमध्ये, आवारा भोरे जो धीरे धीरे प्रॉफिट दे. असा हा स्पिनिंग टॉप आहे. आज आपण स्पिनिंग टॉप बघणार आहोत, जो खूप जबरदस्त जर वॉल्यूम सोबत आला तर तुम्हाला खूप जबरदस्त प्रॉफिट देऊन जातो. आणि त्याला जर तुम्ही कुठल्या स्ट्रॅटेजीत जर गोवलं ना तर तो भोवरा तुम्हाला खूप जबरदस्त प्रॉफिट देऊन जातो. सर चला हा मार्केटचा भोवरा काय म्हणतोय बघूया. स्पिनिंग टॉप्स हे जे आहे हे इनडिसिजन आहे मार्केटमध्ये. म्हणजे हे स्पिनिंग टॉप आपण जर फक्त स्पिनिंग टॉपला आपण दोन पॅटर्न करणार आहे, स्पिनिंग टॉप, स्पिनिंग बॉटम. स्पिनिंग बॉटम कुठल्याही पुस्तकात सापडणार नाही तुम्हाला, पण मी इथं समजावून सांगेल. आता सध्या स्पिनिंग टॉपबद्दल आपण जर बोलायचं बघितलं तर स्पिनिंग टॉप हा असा दिसायला. ह्याची जी बॉडी असते ह्या बॉडीपेक्षा दोन्ही बाजूला ज्या विक्स असतात, म्हणजे खाली पण वरी पण, ह्या विक्स मोठ्या असतात बॉडीपेक्षा. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. याचा कलरचा काही संबंध नाहीये, बरोबर आहे. मग आता इथं काय लक्षात घ्यायचं आहे आपल्याला, की जेव्हा मार्केट वर जातं, अप ट्रेंडमध्ये असतं, तेव्हा जर हे अशा टाईपचं आलं तर इथं बायर आणि सेलर इक्वल झालेले आहेत. म्हणजे इथं आता इनडिसिजन झालेलं आहे, कन्फ्युजन झालेलं आहे. म्हणजे अजून ह्याला वर न्यायचं का नाही, इथं कन्फ्युजन झालेलं आहे. आणि अशा वेळेला जर याचा लो जर तुटला तर एक खूप जबरदस्त शॉर्ट ट्रेड आपल्याला मिळू शकतो. तर माय डिअर फ्रेंड्स, तुम्हाला हे समजलं असेल की स्पिनिंग टॉपचा आता अर्थ काय. म्हणजे भोवऱ्यासारखा दिसतो. मध्ये भोवऱ्याला जसं बॉडी असते आणि वर आणि खाली अशा पद्धतीनं दोन्ही बाजूला सोडलेलं असतं. असे काही भोवरे असतात. महाराष्ट्रातले भोवरे तसे नसतील कदाचित, पण तुम्ही विचार करा त्याचा. तर हे स्पिनिंग टॉप जो आहे, म्हणजे याला काय होतं, दोन्ही बाजूनी काय असतं, दोन्ही बाजूनी लॉंग शॅडो असते आणि बॉडी छोटी असते. तिचा कलर कुठलाही असला तरी चालेल. म्हणजे हिरवी असली म्हणून काय आणि रेड असली असं काही नाही आहे. लाल असो हिरवी असो चालेल. आपण उदाहरण बघूया इथं. याचे खूप चांगलं म्हणजे सेटअप तुम्ही ट्रेड करू शकता. एका नुसत्या स्पिनिंग टॉपवर तुम्ही भरपूर पैसा कमवू शकता. जर मार्केट हे बघा, इथं मार्केट अप ट्रेंडमध्ये आहे आणि अशा वेळेला इथं हा स्पिनिंग टॉप झालेला आहे. मग आता स्पिनिंग टॉपची स्ट्रॅटेजी काय आहे. शॉर्टमध्ये एक स्ट्रॅटेजी आता घेऊया, पण ॲक्युरेट स्ट्रॅटेजी, खूप जबरदस्त स्ट्रॅटेजी पुढच्या येणाऱ्या सेशन्समध्ये असतील. आता इथं स्पिनिंग टॉप आला की लक्षात घ्यायचं की इथं बायर आता तेवढे कन्फर्म नाही आहेत, त्यांना खूप अशी गॅरंटी नाही आहे. तर इथं काय होईल, मग हा स्पिनिंग टॉपचा लो ब्रेक झाल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की आता बायर थकलेले आहेत, बरोबर. मग इथं काय करायचं, स्पिनिंग टॉपच्या लोला आपली एंट्री होईल. इथं आपला स्टॉप लॉस, राईट, आणि 1:1, 1:2 अशा पद्धतीचं टार्गेट येऊ शकतं. 1:3, 4 पण तुम्हाला अचीव होईल. इथं एंट्री, इथं स्टॉप लॉस आणि हे टार्गेट्स. अशा पद्धतीने आपण इथं ट्रेड करू शकतो. आणि याचा जर तुम्ही वॉल्यूम बघितला, वॉल्यूम जर बेस्ट असेल तर मग आणखी तुम्हाला तो ट्रेल करता येतो. म्हणजे खूप जबरदस्त पद्धतीनं ज्यांना शॉर्ट करायचं आहे मार्केटमध्ये ते खूप जबरदस्त पद्धतीने इथं काम करू शकतात. दुसरं आपण एक्झाम्पल बघूया, राईट. इथं बघा, इथं सुद्धा मार्केट अप ट्रेंडमध्ये होतं. स्पिनिंग टॉप आला आणि मग इथून मार्केट खाली झालं अशा पद्धतीनं. आता इथे एकदा स्टॉप लॉस सेट झालेला आहे, बरोबर. तरी काही हरकत नाही, पुन्हा दुबारा तुम्ही ह्याच्या लोच्या खाली एंट्री घेऊ शकता आणि एक बूम खूप चांगला मूव आलेला आहे. हे मार्केटमध्ये स्टॉप लॉस हंटिंग चालूच असतं. त्यामुळे काय होतं की आपण मार्केटमधून आउट होतो आणि मग ते जे स्मार्ट मनी आहे तो पैसा कमवत असतो. तर आपल्याला इथं काळजी घ्यायची आहे की या छोट्या गोष्टीला हे करायचं, परत रिएंट्री घ्यायची अजून, आणि या पद्धतीने इथं आपल्याला एकाच प्रॉफिट मिळू शकेल. तर अशा पद्धतीचे चार्ट तुम्हाला तयार करायचे आहेत. मी फक्त 1, 2, 3, 4 चार्ट तुम्हाला देऊ शकतो, पण तुम्हाला ह्याचे स्पिनिंग टॉपचे 25 आणि स्पिनिंग बॉटमचे 25 असे जवळपास तुम्हाला 50 चार्ट काढायचे आहेत आणि ते चार्ट कमांडो homework@gmail.com पाठवायचे. नेक्स्ट आपण बघूया याच्यामध्ये एक्झाम्पल. तर हे स्पिनिंग टॉपचंच एक्झाम्पल आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं हा स्पिनिंग टॉपचा लो इथं ब्रेक झाला, ह्या कॅन्डलने केला आहे, राईट. त्याच्यात सुद्धा स्टॉप लॉस येत नव्हता कारण त्याचा लो ब्रेक होत नव्हता. नीट लक्षात घ्या, याचा लो बघा इथं ब्रेक झाला आहे, इथं हा हिट झालेला नाही. ट्रेड आपली एंट्री इथं झालेली आहे, त्यामुळं याच्यानंतर ह्याचा जो स्टॉप लॉस आहे हा हिट नाही झालेला. आणि इथं 1:1, 1:2, 1:3 असे आपल्याला टार्गेट बरेच अचीव होताना इथं दिसत आहेत. तर तुमच्यापैकी किती लोक चार्ट पाठवायला तयार आहेत? हात वर करा, वाय टाईप करा खाली. ओके, ग्रेट, जबरदस्त, बेस्ट. तर अशा पद्धतीने इंडिकेशन ऑफ द मार्केट इंडिकेशन, म्हणजे हे याच्यात काय लक्षात येतं की बाबा बायर आणि सेलर दोन्ही कन्फ्युजनमध्ये आहेत. ही ह्याच्या मागची सायकोलॉजी आहे की बाबा आता काय करावं.
त्यांना समजत नाही आहे, म्हणून तसं होत आहे. आणि ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आपण आता जसं डिस्कस केली होती की आपल्याला काय करावं लागेल की पर्टिक्युलरली आपल्याला हे त्याचं लो तुटल्यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवसाची वाट बघावी लागेल आणि त्याचा लो तुटल्यानंतर बाकी इतर टूल्सचा वापर करून आपल्याला तिथं शॉर्ट करायचं आहे. नुसतं याच्यावर स्पिनिंग टॉपवर करता येत नाही, पण स्पिनिंग टॉप ही खतरनाक आहे. जर वॉल्यूम आला असेल स्पिनिंग टॉपमध्ये तर नुसत्या स्पिनिंग टॉपवर सुद्धा तुम्हाला करता येतं. तर हे कन्फर्मेशनचं काय आहे की दुसऱ्या दिवशीची म्हणजे त्याच्यानंतरची येणारी कॅन्डलनं तिचा लो तोडला पाहिजे, तर ते कन्फर्मेशन झालं. रिस्क मॅनेजमेंट काय करू शकतो आपण याच्यामध्ये, तर शुड यूज द कंजक्शन विथ अदर टूल्स और अनालिसिस मेथड, इफेक्टिव्ह रिस्क मॅनेजमेंट अँड डिसिजन मेकिंग. हे प्रत्येक स्ट्रॅटेजीसाठी हे कंपल्सरी आहे. लक्षात ठेवा प्रत्येक कॅन्डलस्टिकसाठी की त्या कॅन्डलस्टिक सोबत जर तुम्ही दुसरे टूल्स वापरले, सपोर्ट, रेजिस्टन्स, ट्रेंड लाईन वगैरे, प्राइस ॲक्शनचे सगळे, आणि त्याच्यासोबत जर तुम्ही RSI, बॉलिंजर बँड, मुव्हिंग ॲव्हरेजेस, MACD अशा टाईपचे एखादं कुठलंही इंडिकेटर जर सपोर्टिव्ह वापरलं तर त्या स्ट्रॅटेजीची ॲक्युरेसी खूप वाढते. त्यामुळं आपल्याला ह्या कंबाईन इफेक्ट म्हणून आपल्याला ट्रेड सेटअप मिळतं आणि मग त्याच्यानंतर एक चांगला प्रॉफिट होतो. हे स्पिनिंग टॉप कुठेही आदात मधात जर सापडला तर तो तेवढा आपल्याला उपयोगाचा होत नाही. की कुठली कॅन्डलस्टिक पॅटर्न जरी असला तरी तर आपल्याला इतर टूलसोबत त्यांना वापरायचंच आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बेस्ट ऑफ. प्रत्येक मराठी माणूस सुखी समृद्ध व्हावा यासाठी मी हे फायनान्शियल नॉलेज तयार करतच राहणार, तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहणार. तुमचं काम आहे हे प्रत्येक मराठी माणसापर्यंत शेअर केलं पाहिजे. लाईक आणि सबस्क्राईब तर तुम्ही केलं असेलच मित्र हो. आणि इथं चार्ट कमांडो हिंदी, चार्ट कमांडो मराठी आणि स्टॉक कमांडो हे चॅनल्सवर हजारो व्हिडिओ ऑलरेडी मी टाकलेले आहेत आणि कोर्सेस इथं तयार करून टाकलेले आहेत, फ्री आहेत. तुमचं काम आहे इथं जाऊन याला हे कोर्सेस कंप्लीट करून स्वतःला एक आर्थिक साक्षर करायचं आहे तुम्हाला. त्यासोबतच चार्ट कमांडो फेसबुक आणि इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो करू शकता. चार्ट कमांडो टेलिग्रामवर तुम्हाला डेली अपडेट्स मिळतील. ट्रेड सेटअप कसं काय हे सगळे डिटेल्स तुम्हाला जाणून घ्यायचे तर टेलिग्राम चॅनलला आत्ताच्या आत्ता जाऊन जॉईन व्हा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि जर फीस हा इश्यू नसेल तर ॲडव्हान्स लर्निंगसुद्धा तुम्ही करू शकता chartcommando.com वर जाऊन. आणि कसलीही काहीही क्वेरी असेल, कसलाही थोडा जरी प्रश्न असेल मनात तर बिलकुल 8208247170 वर व्हॉट्सअप करायला विसरू नका. बाय बाय फॉर नाऊ.